दत्ते गोपाळ व्यास यांच्या जीवनामध्ये कसं घडलं काय घडलं अगदी थोड्या 5 ते 7 मिनिटांमध्ये एक छोटासा बालक आता ज्यांनी माही भट्टाचं एक पात्रीप्रयोग चरित्र तुमच्यापुढे सादर केलं तेच त्यांचाच मुलगा पियुष भायेकर आपल्यापुढे दत्ते गोपाळ व्यास हे पात्र भायेकर सगळ्यांनी काय म्हणायचं स्वागत करायचं आहे सगळ्या लहान कलाकार आहे या पूर्ण कार्यक्रमात ते कोणाचे तरी चिंतन मनन करत होते. मी त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्यांच्याकडे वेधला गेलो आणि तिथे काही वेळ बसलो. पण त्यांची साधना भंग होईना. संध्याकाळ झाली, मी घरी गेलो, जेवण केले व झोपलो. पण झोप काय लागेना. सतत डोळ्यासमोर त्यांचा तेजस्वी चेहरा दिसत होता. एकदाची सकाळ झाली आणि मी परत त्यांना भेटण्यास निघालो. पण पाहिलं तर त्या बाबेच्या झाडाखाली कुणीही नव्हतं. मनात हुरहूर लागली आणि स्वामी श्री चक्ररावांच्या ज्ञान जाणण्याची अधिकच ओढ वाढली. असंच एकदा दुसऱ्या गावात श्री वायदेव व्यास यांच्या परमार्थ परिवारासोबत आलेले आहेत असे मला कळाले. मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, अभ्यासवृत्ती, आचार प्रणाली, ईश्वराची आवडी विलोभनीय होती. तक्षणी मनात भाव निर्माण झाला की हा मिथ्या प्रपंच सोडून परमेश्वराच्या मार्गाकडे लागावे. मी सर्व त्याग करून लवकरच वायदेव व्यास यांच्याकडे अनुसरलो आणि ब्रह्मविद्येचे अध्ययन करू लागलो. काही दिवसानंतर मी आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालू लागलो. अटन, विजन, दीक्षा या अटनादिक्रमे चालू लागलो. एकदा मी कैशोरदास यांच्यासोबत अटनादिक्रमे होतो. कैशोरदासांना आधार प्राप्त झाला आणि मी त्यांना पालखीत बसून साडेगाव येथे घेऊन गेलो. स्थानाच्या पूर्व दिशेला मी पालखी थांबवली आणि स्वतः स्थान नमस्कारण्यासाठी गेले. कैशोरदासांच्याकडे पाहिलं तर ते दुरूनच स्थान नमस्कार होते. मी त्यांना म्हणालो, कैशोर थोडं खाली उतरून एक पायरी नमस्कार येईल का? तर ते खाली उतरले. त्यांनी एक पायरी नमस्कार केली, दुसरीही केली. असं करत करत त्यांनी चौथाही नमस्कार केला. नंतर कैशोरदास माझ्याकडे पाहून म्हणाले, गोपाळ या, तुला माझे अवहेलन चुकविले. एकदा असं मी कैशोरदास सोबत अटनादिक्रमे होतो. हेच ते पंथाचे तृतीय आचार्य. त्यांना मी म्हणालो, कैशोर हो, आता आपण वेगळे होऊन नित्यविधीचा आचार करू. मग आम्ही दोघेही आपापल्या परीने नित्यविधीचा आचार करू लागलो. कैशोरदासांचा देह लावला होता. ते एकटे क्षीण झाले होते आणि त्यांना चालता सुद्धा येत नव्हते. म्हणून ते विस्मृत अवस्थेत एका झाडाखाली पडले होते. मी फिरत फिरत त्याच गावी गेलो व त्यांना पाहिलं. मी लगेचच गडबडीने त्यांना गावात एका वैद्याच्या घरी घेऊन गेलो. वैद्याच्या घरी त्यांची सेवा शुश्रूषा केली व त्यांना सुअवस्थेत आणलं. बरेच दिवस कैशोरदास त्या वैद्याच्या घरी राहिले आणि त्या वैद्याला कैशोरदासांनी गीता अध्ययनही सांगितले. म्हणून तो वैद्य खूप प्रसन्न होता. मीही आनंदित होतो की मला कैशोरदासांची सेवा घडली. पण मात्र कैशोरदास हे दुःखी होते की आता परमेश्वर आपल्याला आपल्या स्वरूपात विलीन करतील आणि तुम्ही आले त्यात माझा मृत्यू टळला. माझ्या मनातही अशीच इच्छा होती की स्वतः परमेश्वर प्रत्येक
मला नेण्यासाठी यावे. आणि खरं तर तसंच घडलं. एकदा कवीश्वर बास दुष्काळ पडलेल्या काळात असताना आपल्या परमार्ग परिवारासोबत पुरंदराकडे जाऊ लागले. त्यांनी मला सोबत येण्यासाठी खूप आग्रह केला, पण मी त्यांना नाकारले, कारण माझ्या मनात इच्छा होती की आपण एकांतात राहावे. आणि म्हणून मी देशाच्या शेवटी म्हणजे चंदन बंधनाकडे निघालो. तिथे मी एका दगडाखाली भिक्षा करून राहत असत. दिवस रात्र स्वामीची चक्रांचे स्मरण करत असत. पण तिथे दुष्काळ पडलेला असल्यामुळे गावात कुठेही भिक्षा भेटत नव्हती. तिथल्या राजाने किल्ल्यावर अन्नछत्र लावले होते. मी तिथे भिक्षा मागण्यास गेलो आणि त्याला भिक्षा मागितली. पण तो सेवक भिक्षा न देता म्हणाला, इथे जेव्हा तर भिक्षा देऊ, नाहीतर नाही. मग मी म्हणालो, आमचा नियम आहे की भिक्षा घेऊन गंगातीरी किंवा तळ्याकाठी जेवायचे. पण त्याने नाकारले. मग मी शांत होऊन आपल्या गुफेपर्यंत पोहोचलो. दररोज मी अशीच रिकामी डोळे लावून वापस येत असत. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, पण दुसऱ्या दिवशी येताना मला चक्कर येऊ लागली. तिसऱ्या दिवशी तर मला गडही करता येत नव्हता. मी कसा पोहोचलो व भिक्षा मागितली आणि त्या दिवशी त्याने नाकारले. येताना मला चालता सुद्धा येत नव्हते. मी कसा झाडाचा दगडाचा आधार घेतले खाली पोहोचलो आणि मला काहीही सुचत नव्हतं. माझ्याजवळ जी चिन्हस्थळी होती ती एकदा नमस्कार केली आणि त्या चिन्हस्थळीला दगडाखाली ठेवून तिथे कसं लिहिलं की एक चिन्हस्थळी असेल. आणि मग डोळ्यासमोर अंधारी दाटली. मला काहीही सुचलं नाही आणि एक लख्ख प्रकाश माझ्या डोळ्यासमोर पडला. ज्या परमेश्वराला मी चरित्रात ऐकत होतो त्या परमेश्वराने प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर पाहिलं आणि त्या परमेश्वराने मला आलिंगन देऊन मला आपल्या स्वरूपात विलीन केले. साधको, आपणही या परमेश्वराला प्राप्त करू शकता. आवश्यकता आहे तर ईश्वराच्या आवडीच्या निमित्तानं अष्टोत्तर स्मरणाची. दंडवत प्रणाम. दत्ते गोपाळ दास यांचं व्यक्तिचित्र कुमार प्रसादच्या माध्यमातून ऐकलं आणि टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं. विशेष गोष्ट अशी आहे, आज आपण जर जाम किल्ला सातारा इथे जर गेलो तर तो पर्वत, त्या पर्वताच्या पायथ्याला असलेला तो लहानसा वाहणारा झरा, त्याच्या काठाला असलेलं ते एक पाषाण गुहा आणि त्या गुहेमध्ये जिथे दत्ते गोपाळदासांनी परमेश्वराचं चिंतन करत करत शेवटचा श्वास सोडला, ती जागा आजही आपल्याला बघायला मिळते. परमेश्वराचं चिंतन आस्तिकांचं आचरण करत करत आपल्या आयुष्याचा शेवट करायचा असतो. हा तर खरा मृत्यूवर मिळलेला विजय असतो. हे दत्ते गोपाळदासांनी दाखवून दिलं. कारण शेवटचा श्वास सोडला, परंतु आपला नित्य विधी जो आहे, धर्माचा जो आचार आहे, तो आचार मात्र दत्ते गोपाळदासांनी सोडला नाही. आणि मग दत्ते गोपाळदास पूर्णपणे मानव साहित्यामध्ये अमर झालेले आहेत, चरित्रामध्ये अमर झालेले आहेत. असं दत्ते गोपाळदासांचं चरित्र आपल्या पुढे सादर केलं.